call is deeply regretted. कृपया ध्यान दीजिए पते नमस्कार मित्रांनो, राईड विथ रुपेशच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण चाललोत कोल्हापूर दर्शनसाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला जर्नीला सुरुवात करूया। आपली जर्नी सुरू झालेली आहे। दादरवरून रात्री 8:30ची महालक्ष्मी एक्सप्रेस पकडून आमच्या जर्नीची सुरुवात झाली होती आणि आम्ही बघता बघता सकाळी 8:30ला कोल्हापूर स्टेशनला पोहोचलो। मित्रांनो, पुढील 3 दिवस आम्ही कोल्हापूरमध्ये स्पेंड करणार आहोत आणि या 3 दिवसात खूप साऱ्या धार्मिक स्थळांवर आणि प्रेक्षणीय स्थळांवर देखील व्हिजिट करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। मित्रांनो, आम्ही फायनली कोल्हापूरला पोहोचलो आहे। कोल्हापूर स्टेशन छत्रपती शाहू महाराज स्टेशनवरती पोहोचलो आहे आणि आमचा भाऊ आम्हाला आता घ्यायला येणार आहे। दादा आमचा हायटेड माणूस काय काय सो आम्हाला आमचे भाऊ लोक भेटले आहेत आणि आता चाललोय आम्ही त्यांच्या घरी। लेट्स गो गाईज। मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत खूप साऱ्या पिकनिक केला असाल, परंतु आत्ता आपण अनुभवूया आपल्या 9 भावांसोबतचा हा अनोखा प्रवास। तर व्हिडिओ खूप मजेशीर आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा यार। त्या मूर्त्या एकदम चांगल्या होत्या, तोडले ते सगळं, हात तोड वगैरे तोडले। आमचे दादा अनिल दादा आम्हाला घ्यायला आलेत। फाइनली आम्ही पोहोचलेलो आहे गाइज। ये आप देख सकते हो, आम्ही इथे पोहोचलेलो आहे। हाय हाय, ही आपली जुनी चेतक अजून पण जपून ठेवली आहे लोकांनी, बजाज चेतक। वेलकम गाइज, गुड मॉर्निंग। दिवसाची सुरुवात झालेली आहे। सकाळचे 10 वाजलेत ऑलमोस्ट आणि आम्ही सकाळी 8 वाजता कोल्हापूरला पोहोचलो आणि कोल्हापूरला पोहोचून सुभाष दादा अनिल दादाकडे आम्ही फ्रेश झालो, आंघोळ केली, नाश्ता केला, भरपेट नाश्ता केला, मस्त कांदे पोहे बनवलेले वहिनींनी आणि ते खाऊन आम्ही आता पहिल्या दिवसाची सुरुवात करतोय कोल्हापूरच्या। आम्ही 4 दिवसाचा प्लॅन पूर्ण बनवलाय आणि आज आहे पहिला दिवस। तर पहिल्या दिवशी आम्ही 3 स्पॉट पिक केलेले आहेत आणि त्या 3 स्पॉटमध्ये आपण कुठे कुठे जाणार आहोत त्या आता तुम्ही ब्लॉग मध्ये पुढे बघू शकाल। लेट्स सी, चलो चलते हैं। तर मित्रांनो, आम्ही 4 जण या गाडीमध्ये आहोत, नेक्सॉन मध्ये आहोत, टाटा नेक्सॉन। आणि समोर जी तुम्ही वॅगनर पाहत आहात त्याच्यामध्ये आमचे बाकीचे 4 जण भाऊ आहेत आणि आम्ही आता चाललोय कोल्हापूर सांगली रोडने नरसोबाच्या वाडीला चाललोय आम्ही।
एक नंबर आहे रे. असा रोड पाहिजे. कार जीप हा कार. तर मित्रांनो आपण पहिल्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे. हा आपला आहे साहिल दादा, जो वॅगनर चालवत होता तो आहे. आनंद दादा, रवी दादा, दाखव. मित्रांनो या पंचगंगेच्या पात्रापाशी इकडे पुढे आल्यावर थोडा अंतरावर एक खूप सारे हॉल्स तुम्हाला दिसतील, माझ्या मागे देखील दिसतील. तर तिथे विविध प्रकारच्या विधी लाईक लग्न, दशक्रिया आणि इतरही कार्यक्रम इथे होतात, जे मंगलविधी आणि कोणी एक्सपायर झालं त्यानंतरचे विधी इथे होतात. तर त्यासाठी तुम्ही इकडे बुकिंग वगैरे जे पण आहे ते करू शकता. मला फेरीचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की एक फेरी आहे. पर पर्सन 30 रुपयाने तुम्हाला या फेरीमध्ये बसायला मिळेल आणि तुम्हाला ते पलीकडे घेऊन वापस त्याच ठिकाणी सोडतील. आणि जर तुम्हाला या पाण्यामध्ये उतरायचं असेल तर कृपया पाण्यामध्ये उतरू नका. या पाण्यामध्ये मगरी आहेत, तर त्या मगरींपासून तुम्हाला इजा किंवा ॲक्सिडेंट होऊ शकता. आणि तसेच हे पाणी देखील खूप खोल आहे, तर या पाण्यामध्ये कधी उतरू नका प्लीज. महाप्रसादासाठी तुम्ही लाईन बघू शकता, खूप मोठी लाईन आहे. तर आम्ही आता महाप्रसादाच्या लाईनमध्ये आहोत. आता आपण दुसऱ्या पॉईंटला चाललो आहे. दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत आणि आता दुसरा पॉईंट आपला आहे खिद्रापूर कोपेश्वर मंदिर. आणि आपण कोपेश्वर मंदिराकडे जाणार आहोत. तर तिथल्या सर्व पूर्ण डिटेल्स आणि मंदिर कसं आहे, कसं जायचं आहे, त्याचं पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाठवेन. खिल्लारी काय पहिले आपल्याला खिल्लारी अजून 10 वर्षांना. तर आमच्या फॉरेनरला मुतायला आलेला, तो अचानकपणे एकदा त्याला कंट्रोल होत नव्हतं, तर तो गेलाय उसात गेलाय. उसाच्या मळ्यामध्ये. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावामध्ये कृष्णा नदीच्या काठी वसलेले कोपेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन आणि भव्य वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदिर महादेवाला म्हणजेच साक्षात शंकराला समर्पित असून त्याच्या अप्रतिम स्थापत्य शैलीमुळे ते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते. 11व्या शतकात शिलाहार राजा गांगेय यांनी हे भव्य मंदिर उभारले. संपूर्ण मंदिर काळ्या दगडात कोरलेलं असून त्याच्या भिंतींवर विविध पौराणिक कथा चित्रित केलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेरून आणि आतून केलेल्या कोरीव कामामुळे हे मंदिर दक्षिण भारताच्या मंदिर शैलीशी साम्य दर्शवते. हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा वेगळं ठरतं ते म्हणजे या मंदिराच्या रचनेवरून आणि वैशिष्ट्यांवरून.
मंदिराच्या प्रवेशद्वारातच एक छत नसलेला मंडप आहे, ज्याला स्वर्ग मंडप असं म्हणतात. येथेच सूर्यकिरणं थेट देवाला स्पर्श करतात. मी आत्तापर्यंत पाहिलेल्या मंदिरांपैकी या मंदिराची रचना खरंच खूप वेगळी आणि युनिक पाहायला मिळत होती. स्वर्गमंडपापासून काही अंतर आत शिरल्यावर गृहगर्भ आणि शिवलिंग पाहायला मिळतं. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग असून त्याभोवती नंदीची मूर्ती नाहीये. ही एक अनोखी गोष्ट आहे, कारण बहुतेक शिवमंदिरांमध्ये नंदी विराजमान असतो. पुराणकथेनुसार दक्ष प्रजापतीच्या यज्ञात त्यांची कन्या सती आणि तिचे पती भगवान शंकर यांना आमंत्रण नव्हतं. सतीने तरीही यज्ञस्थळी जाण्याचा हट्ट धरला. तेथे जाऊन पित्याने आपल्या पतीचा केलेला अपमान पाहून तिने यज्ञकुंडात उडी घेतली. त्यांच्या क्रोधाने संपूर्ण सृष्टी हादरली. भगवान शंकरांचा क्रोध आणि कोप शमवण्यासाठी साक्षात विष्णुदेवांना देखील इथे अवतार घ्यावा लागला. विष्णू भगवानांच्या सल्ल्याने शंकराचा कोप शांत करण्यासाठी काही ऋषींनी आणि देवतांनी तपश्चर्या केली. या तपश्चर्येचा परिणामस्वरूप शंकरांचा क्रोध शमला आणि ते पुन्हा प्रसन्न झाले. याच ठिकाणी जिथे शंकराचा कोप शांत झाला तेथे हे मंदिर उभं करण्यात आलं. म्हणूनच या मंदिराला कोपेश्वर मंदिर असं नाव दिलं गेलं. मित्रांनो, या मंदिराचं बांधकाम आणि नक्षीकाम बघून मी खरंच खूप थक्क झालो. मंदिराचे स्तंभ आणि नक्षीकाम हे ओव्हरलॉकिंग पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या मंदिराला भेट दिल्यानंतर मंदिरांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलूनच गेला बघा. एकदा तरी कोल्हापूरला गेला तर या मंदिराला भेट नक्की द्या. आणि हो, टूर गाईड घ्यायला विसरू नका. टूर गाईडचा नंबर मी कॅप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे. मित्रांनो, जाता जाता एकच प्रश्न, मंदिरं का बनवली जातात? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. ज्याचं समाधानकारक आणि योग्य उत्तर असेल त्याला माझ्याकडून भेटवस्तू. मित्रांनो, दिवस अखेरीस आम्ही शेवटच्या ठिकाणी भेट दिली, ती म्हणजे बाहुबली जहाज टेम्पलला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी राईड विथ रुपेश या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.